लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो निधी मंजूर झालेला आहे. 20वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे. काल महिला दिन होता तरी पण हप्ता वाटप नाही झाला कारण रविवार असल्यामुळे आपण बघू शकतो. पण आता नेमका हा एक 20वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या 1 वर्षासाठी निधी किती मंजूर झालाय, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कुणाला नाही भेटणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जर बघा लाडक्या बहिणींनो 3 ते 4 दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती. या ठिकाणी हॉस्पिटलाइज असल्यामुळे मला व्हिडिओ घेता आले नाही. त्याच्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. बऱ्याच लाडक्या त्यांच्या कमेंट्स येत होत्या की दादा तुमचे व्हिडिओ का येत नाहीत. तर लाडक्या बहिणींनो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की थोडी माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आले. चला आता वेळ बघायला तर व्हिडिओला सुरुवात करतो. लाडकी बहीण योजना नेमकं काय चालू आहे, नेमका तुम्हाला काय दिलासा भेटलाय, कोणत्या ताईला दिलासा भेटलाय, कोणत्या लाडक्या ताईंना हप्ता भेटणार नाहीये या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली आहे का? ई-केवायसी झाली असेल तर तुम्हाला 17वा 18वा 19वा हप्ता भेटला आहे का? कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला मागचा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय. कारण की आता जी निधी मंजूर झालेला आहे त्या निधीनुसार कोणत्या लाडक्या त्यांचे हप्ते चालू राहणार आहेत, कोणत्या लाडक्या त्यांचे हप्ते बंद राहणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा मी जवळजवळ 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, बजेट येण्याच्या अगोदर सांगितलं होतं तुम्हाला, त्या गोष्टी तुम्हाला खऱ्या झालेल्या दिसतील. सगळ्याला आता विश्वास पटलाय का? मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो रेकॉर्डिंग करून ठेवा, यावेळेस आपल्याला कमी निधी मंजूर होणार हे तुमचे मी मागच्या महिन्यातले जाऊन व्हिडिओ पहा. म्हणजे अर्थसंकल्प बजेट येण्याच्या अगोदरचे माझे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की यावेळेस लाडक्या ताईंना पैसे कमी येणार आहेत, निधी कमी मंजूर होणार आहे. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं होतं. विश्वास बसत नसेल मागचे व्हिडिओ जाऊन बघा. तर आता लाडक्या ताईंना विश्वास आता बसायला सुरू झालाय का कमेंट बॉक्स सांगा. आता चला वेळ त्या व्हिडिओला सुरुवात करूया. नेमका बजेटमध्ये नेमका याचा आपल्याला काय फायदा झालाय, काय तोटा झालाय सगळ्या गोष्टी सांगतो. तर व्हिडिओ बघा. तुम्हाला या वेळेचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये 2026-27 ला किती निधी मंजूर झालेला आहे, किती लाडक्या ताई सेफ आहेत, किती लाडक्या त्यांना हप्ते भेटणार नाहीये हे सांगणार आहे. त्याच्यानंतर मागील वर्षी 2025-26 मध्ये किती लाडक्या बहिणींना हप्ते भेटले, किती लाडक्या ताईंचे या ठिकाणी निधी मंजूर झाला ते पण सांगणार आहे. आणि 20वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, आज उद्या या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे का नाही हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती म्हणजे हा जो 20वा हप्ता आहे तो ह्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला GR येण्याचे चान्सेस आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. गुड न्यूज तुम्हाला भेटेल हे तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. तुम्हाला मागे पण सांगितलं होतं महिला दिनाच्या दिवशी या ठिकाणी वाटप होईल हे खूप वाटत होतं पण झालेलं नाहीये. मग ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला GR येईल, काळजी करायची गरज नाहीये. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. एकदम लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. 2026-27 ला किती निधी मंजूर झाला बघा, म्हणजे झाला सॉरी यावेळेस किती निधी मंजूर झालाय आपल्या अर्थसंकल्पामध्ये तर ते आहे 21,000 कोटी रुपये. बघा 21,000 कोटी आपल्याला 12 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी भेटलेले आहेत. म्हणजे हे आपल्यासाठी आता तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला का बोलतोय आता पुढच्या वेळेस पुढचं बघा. मागील वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये मागच्या वर्षी 36,000 कोटी रुपये मंजूर झाले होते. 36,000 कोटी मागच्या वर्षी मंजूर झाले, यावेळेस झालेले आहेत 21,000 कोटी. म्हणजे मागच्या वेळेस जर बघितल्या लाडक्या बहिणी होत्या जवळजवळ पकडून चला 2.5 लाख लाडक्या बहिणी होत्या. 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या मागच्या वर्षी ज्यांनासाठी 36,000 कोटी मंजूर झाले. आता झाले आहेत 21,000 कोटी मंजूर. आता 21,000 जर मंजूर झाले असतील तर हा आकडा डायरेक्ट 2.5 कोटीवरून 1.5 कोटीपर्यंत पोहोचला असणार आहे. 100% सांगतो. आता तरी 1.5 कोटीपर्यंत आलाय, अजून पण कमी होऊ शकतो. जसं बघितलं असेल मागच्या वेळेस 36,000 कोटी मंजूर होऊन पण हळूहळू लाडक्या बहिणीची संख्या कमी झाली. यावेळेस पण बघा 21,000 कोटी मंजूर झाल्यात म्हणजे डायरेक्ट अर्ध पकडलं तर चालतंय. अर्धे म्हणजे लाडक्या बहिणी किंवा अर्ध्यापेक्षा थोडे जास्त लाडक्या बहिणी सेफ आहेत, सुरक्षित आहेत, त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता भेटेल. पण बऱ्याच लाडक्या बहिणींना आता हप्ता भेटणार नाही. 1.5 लाखापर्यंत आकडा पोहोचणार आहे. रेकॉर्डिंग करून ठेवा.
मी काय सांगतो लाडक्या बहिणींनो, रेकॉर्डिंग करून ठेवा. हे जे मी आत्ता बोलतोय तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल. जसं मी मागच्या 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, बजेटमुळे यावेळेस बजेटमध्ये खूप कमी पैसे येणार, मंजूर होणार, ते झाले, सेम झालंय. रेकॉर्डिंग तेव्हा पण म्हणलं होतं रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा. आता परत सांगतो रेकॉर्डिंग करून ठेवा. 1.5 कोटीपर्यंत आकडा पोहोचेल. थोड्याच महिन्यामध्ये तुम्हाला हा आकडा पोहोचलेला दिसेल. लाडक्या बहिणीची संख्या 1.5 कोटीवर येणार आहे. हे तुम्हाला मी आजच सांगत आहे, मार्च महिन्यामध्ये सांगत आहे. आता बघा, 20वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या ताई विचारतायत की सर नेमका 20वा हप्ता आम्हाला कधी भेटणार? लक्षात द्या लाडक्या, महिला दिन येतील का? तर महिला दिनाच्या दिवशी काल पैसे आलेले नाहीत. मागच्या वर्षी 8 मार्चला लाडक्या बहिणींना पैसे आले होते. 2 हप्ते एकत्र आले होते. फेब्रुवारीचा पण आलता आणि मार्चचा पण आला होता. पण मागच्या वेळेस काय झालं होतं, त्याच्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन चालू होतं. पण यावेळेस काय झालेलं आहे, 8 मार्चच्या अगोदरच बजेट सादर झालंय. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, यावेळेस अजून तरी 8 मार्चला म्हणजे काल पैसे आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचे जे हप्ते असणार आहेत, पुढचा म्हणजे कधी, आता हे जे 4 दिवस आहेत, त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज येण्याचे चान्सेस आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही, टेन्शन घेऊ नका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत? तर ही सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे ई-के-वाय-सी, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का? 31 मार्चपर्यंत वेळ आहे. परत सांगतोय, नंतर तुम्ही पश्चाताप करू नका. परत तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल. त्याच्यामुळे आजच तुम्हाला हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्या. 31 मार्चच्या अगोदर के-वाय-सी करून घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला, आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट ही दाखवतोय. लाडकी बहीण योजना, महिला दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी भेट. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अर्थसंकल्पामध्ये घोषणा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणीसाठी बघा, ही आता अर्थसंकल्प मांडलंय ते महिला दिनाच्या वेळेसच, त्या वेळेस मांडलेलं, म्हणजे महिला दिनाच्या वेळेस लाडक्या बहिणींना गुड न्यूज भेटली. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना बजेट मंजूर झाले. आता ते कमी झालंय ही वेगळी गोष्ट, पण लाडक्या बहिणींना पुढचा जो टेन्शन आलं होतं की लाडकी बहीण योजना बंद पडेल, आम्हाला निधी मिळतोय का नाही, तर याच्यावर तरी आता 1 वर्ष बोलायची गरज नाहीये. तुम्हाला हेच सांगतोय, पुढच्या 1 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. भले बऱ्याच लाडक्या ताई कमी होतील, बऱ्याच लाडक्या ताई इकडे तिकडे होईल, पण लाडक्या बहिणींना हप्ते भेटत राहणार आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता बघा, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प सादर वगैरे झालेला आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पण एक तुम्हाला परत सांगतोय लाडक्या ताईंनो, आता तुमची एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपले गाजले होते, 2100 रुपये कधी मिळायला पाहिजेत? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 2100 रुपये अजून पण मिळाले नाहीत. या अर्थसंकल्पामध्ये पण दिलेले नाहीत. जवळजवळ 1-1.5 वर्ष आता होत यायला लागले. लाडकी बहीण योजनाच्या नंतर म्हणजे निवडणुकीच्या झाल्यानंतर पण अजून पैसे आपल्याला भेटले नाहीत, 2100 रुपये भेटलेले नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स सांगायचं. आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणी आता भरपूर साऱ्या कमी होताना दिसत आहेत. 1.5 कोटीपर्यंत आकडा पोहोचेल हळूहळू. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? बऱ्याच लाडक्या बहिणींच्या वतीने मी सरकारकडे विनंती करत आहे, लाडक्या बहिणींना असं तुम्ही बाहेर काढू नका. पात्र सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही हप्ते द्यावे अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.